बिंदास रोडवर नशा करत होता। कमानी सुंदरबाग से चलने वाली विद्या विहार रेलवे स्टेशन की शेयरिंग पर किस तरीके से रिक्शा चालक करते हैं नशा, वीडियो बनाकर मनसे ने किया सभी के सामने एक्सपोज। क्या इस पर पुलिस प्रशासन करेगी कार्रवाई? सातपुतेताईंनी पण तिथं कॉल केला 103 नंबरला, पण आताही कुठलाच पोलीसवाला किंवा त्यांचे कुठलेच अधिकारी कुठलाच माणूस अजून आलेला नाहीये। बलात्कार होत आहे आणि अशा गोष्टी घडतात, या कशामुळे घडतात? हे असे नशा करून लोकांच्या डोक्यामध्ये विचार वेगळे येतात आणि ते असे क्राईम करतात आणि आपण नंतर क्राईम झाल्यानंतर कॅन्डल लावणार। आम्हाला पिणाऱ्या लोकांना सोडा, पण विकणाऱ्या लोकांना पकडा। आता कोण पकडतोय? आता घाटकोपर पोलीस स्टेशनचा किती याच्यावर सहकार्य भेटतोय ते आपण बघू। कितना मारेगा? बांध के मारेगा ना, बिना बांध के मारेगा क्या तू? नशे में मार मत, हळू बोल, दादागिरी करून बोल। मुंबई टीवी हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। कुर्ला पश्चिम में आने वाला कमानी सुंदरबाग, इस सुंदरबाग परिसर से रिक्शा जो है विद्या विहार रेलवे स्टेशन के लिए जो शेयरिंग जाती है, उसी शेयरिंग रिक्शा चलाने वाले चालक का एक वीडियो हम आपको दिखा रहे हैं। ये वीडियो देखिए कि कैसे जो रिक्शा स्टैंड होता है विद्या विहार रेलवे स्टेशन का जाने वाला, उसी रिक्शा स्टैंड पर कैसे रिक्शा चालक नशा कर रहा है। अब ये नशा कर तो रहा है, लेकिन सवाल ये है कि वहाँ से गुजरने वाले स्कूली बच्चे या वहाँ पर शेयरिंग पकड़ने वाली तमाम महिलाएं क्या सुरक्षित है या असुरक्षित है? क्योंकि अगर दिन दहाड़े ऐसा नशा किया जाता है तो घाटकोपर पुलिस इस पर कार्रवाई क्यों नहीं करती? बहरहाल रिक्शा चालक की इसमें जो रिक्शा चालक द्वारा कहा जा रहा है कि उसकी गलती नहीं है, मैं जहाँ से ला रहा हूँ वहाँ जो है पकड़ा कर दिखाओ, ये भी अपने आप में सवाल है कि नशा करने वाला जब खुलेआम बोल सकता है कि यहाँ से नशा लाता हूँ तो पुलिस कार्रवाई करने में असमर्थ क्यों है? बहरहाल इस मामले को लेकर आगे पूरी तरीके से जो है विवेक राय जो मनसे के और उनके कार्यकर्ता है वो तमाम तरीके से इस मामले को लेकर अब संज्ञान ले चुके हैं। लेकिन विद्या विहार रेलवे स्टेशन जाने वाला ये शेयरिंग जो कमानी सुंदरबाग से चलता ज़रूर है, यहाँ का हाल क्या है? इस हाल के बेहाल होने का जिम्मेदार घाटकोपर पुलिस स्टेशन है, जिसके चलते घाटकोपर पुलिस स्टेशन द्वारा अब इस पर यह देखना है कि जो NDPS के एक्ट है उसके द्वारा क्या कार्रवाई की जाती है नशा विक्रेताओं के खिलाफ। नमस्कार, मी समाजसेवक विवेक राय, महासमिती मनसेचे उपचिटणीस संतोष दरवेश। आणि या ठिकाणी आम्ही एका रिक्षा चालक म्हणजे इथला स्थानिक आहे, तो अंमली पदार्थ घेऊन बिंदास रोडवर नशा करत होता आणि गेल्या 1 तास आधी मी 100 नंबरवर कॉल केला होता। 1 किलोमीटरचा कमी घाटकोपर पोलीस स्टेशन आहे। आताही 3 वेळा कॉल केल्यानंतर आणि ही मॅडम ही लेडीज बाई सातपुतेताईंनी पण तिथं कॉल केला 103 नंबरला, पण आताही कुठलाच पोलीसवाला किंवा त्यांचे कुठलेच अधिकारी कुठलाच माणूस अजून आलेला नाहीये। 1 तासापेक्षा जास्त झालेला आहे आणि असं जर आपल्याला पोलिसांकडून सहकार्य भेटत असेल मग अशा लोकांचं काय होणार पुढे त्यांनाच माहित आहे। अशा घटना घडतायत, बलात्कार होत आहेत आणि अशा गोष्टी घडतात, या कशामुळे घडतात? हे असे नशा करून लोकांच्या डोक्यामध्ये विचार वेगळे येतात आणि ते असे क्राईम करतात आणि आपण नंतर क्राईम झाल्यानंतर कॅन्डल लावणार आणि ते कशाला पहिलाच धरा नाही ना। आता 1 तास झालंय, आता कुठलाच पोलीसवाला आला नाही। आता इथंच कुठं काहीतरी झालं असतं लगेच 5-10 मिनिटात पोलीस अधिकारी वगैरे आले असते। एका रिक्षामध्ये 4-4 जण 4-4 पॅसेंजर भरणार आणि समजा रिक्षा पलटी झाली त्याला जबाबदार कोण? इथे ट्रॅफिक वाला लक्ष द्यायला नाहीये। ट्रॅफिक वाल्यांना पण काय भेटतंय काय माहिती नाही आम्हाला। पोलीस घाटकोपर पोलीस स्टेशन आहे इकडे, ते पण जवळ आहे, अगदी 5-10 मिनिटं अंतरावर आहे, तरी त्यांना इकडे पोहोचायला एवढा वेळ का लागतोय हे आम्हाला कळत नाहीये। आता इथे कुठे दुर्दैवी घटना घडल्यानंतर तरच तुम्ही येणार का? तरच तुम्ही जागे होणार का? हा प्रश्न उद्भवतोय। इथं जाणारी येणारी शाळा म्हणजे जाणारा येणारा मार्ग आहे, तिथं जवळपास 4 ते 5 शाळा आहे आणि इथून लोक जात येत असतात। तुम्ही बघा 24 तास कमानीला ट्रॅफिक असते, त्याचं पण रिझन तिथं ते अनलिगल पार्किंग आहेत ना कमानीमध्ये, फिनिक्स मॉलच्या जवळ इलिगल पार्किंग वगैरे आहेत, त्याच्यामुळे जाण्या येण्यासाठी पण अडथळा होतो, ट्रॅफिक निर्माण होतो, पण इथं कुठलंच प्रशासन काही काम करत नाहीये।
आणि हे बघा याला मास्क बघा. याला कुठलीच पश्चाताप नाहीये की आपण काय केलंय इथे, कसलंच काय नाही. निर्लज्ज सारखा समोर कॅमेरा समोर असा तोंड दाखवतोय जसं मी मोठा जंग जीत के आया मैं ऐसा बहुत बड़ा जंग जीत के आया भाई मैं इधर रुका है, इसको क्या करना है इसको मालूम है. मेरे को पुलिस स्टेशन में क्या करेंगे, दो झापड़ा मारेंगे, छोड़ेंगे मेरे को. आणि तो एवढा कॉन्फिडन्सली बोलतोय, कॉन्फिडन्स आहे, तो एवढा कॉन्फिडन्सली बोलतोय की मला सोडा, ज्यांनी जो त्याला पकडा. म्हणजे त्याला हे पण माहिती आहे की कुठून भेटतंय आणि तो कुठून आणतोय. पण आता ह्या पुढे बघायचंय की आपलं प्रशासन याच्या पुढे कसं काय वागणार आहे यांचं सांगते. कारण का तो डायरेक्ट बोलतोय आम्हाला पिणाऱ्या लोकांना सोडा पण विकणाऱ्या लोकांना पकडा. आता कोण पकडतोय, आता घाटकोपर पोलीस स्टेशनचा किती याच्यावर सहकार्य भेटतोय ते आपण बघू. अजून याच्या खिशामध्ये भरपूर काय अंमली पदार्थ आहेत. सध्या मी हे काढलेलं आहे. हा म्हणतो मी रिक्षा चालवत नाही, आता सध्या मी उभा होता पब्लिक प्लेस मध्ये आणि असा नशा करणं योग्य आहे का. आणि याला एवढी मोकळी सूट कोणी दिलेली आहे, कोणाच्या जीवावर हे एवढा मोकळी सूट भेटून हे असे काम करतायत. प्रशासन झोपलेलं आहे. प्रशासनाने याच्यावर दक्षता घ्यावी, पोलीस प्रशासनाने याच्यावर लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही पोलिसांना विनंती करतोय. आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचत असेल त्यांना पण आम्ही विनंती करतो, कुर्ला भागामध्ये कुर्ला वेस्ट मध्ये अशा गोष्टी कुठे विकले जात आहेत, यांचा जे मोठा रॅकेट आहे याला पकडायला पाहिजे. आपण यांना पकडून हे सगळं बंद केलं पाहिजे. आणि हे जर बंद नाही झालं ना हे बलात्कार आणि अल्पवयीन लोकांवर ही छेडखानी होतच राहणार. अहो इथे लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांची पालकं आहेत, यांना हा मोठा धोका आहे. या अशाच गोष्टीवरून सगळ्या गोष्टी घडत असतात. बरोबर आहे ना, होतंय की नाही, ये चीज गलत है की नहीं, बोलना चाहिए की नहीं इसके बारे में. हे व्हाइटनर आहे, ह्याच्या खिशातून भेटलेलं आहे. आणि हे सगळं आता बिंदास उभारून बोलतो मी काय चुकीचं करतोय आणि बोलतोय आम्हाला नका पकडू, जो विकणार आहे त्यांना पकडा. स्वतःचा रिक्षा दुसऱ्याचा चालू काय त्याचा कोणाचा मालक कोण आहे बघा. आता सध्या रिक्षावरती नाही ना मी, परीक्षा नाही म्हणून इथे रिक्षावर असे चालेल. अरे का बाय आता आलोय मी, आता आलो जागा आहे काही कुठून आले ते तर चांगले चांगले लोक येतात. इथून महिला येतात, महिला वगैरे रिक्षा पकडायला सर्वसामान्य लोक येतात या ठिकाणी. कामाला जाणारे शाळकरी मुलं वगैरे कॉलेजला जाणारे. तू हे शिक्षण देतो का, प्रशिक्षण देतो का? मी शिक्षण हेच केलं नाही ना, मी करतो म्हणून तुम्ही पण करा म्हणून. मी बोललो आला का कोणाला बोललो मी करतो. हे काय जागा आहे का तुला, कुठं करायचं तिकडे जाऊन करणार जंगलात कुठेतरी. तिकडं आम्ही हे दिलं तर अरे कॉलनी जंगल बिंगला मध्ये जागा आहे का, जंगलामध्ये जाऊन मारायचं, जागेमध्ये जागा आहे का, तू काय सांगतो त्यांना जंगलामध्ये जाऊन मारायचं. आम्ही तिकडे जाऊन करणं मग नेलं तर काय फरक पडणार आहे. तू एक महाराष्ट्रामधला कमी होईल आता गांजा फुकणार एक कमी झाला तर काय फरक पडणार आहे. बरं मर्चिल म्हणजे काय ऍड्रेस बरोबर सांगितलं का, मी सांगितलंय बरोबर. फोन करा, त्याचा रिक्षा मालक कोण आहे ना त्याला बोलून माहिती दे. त्याला म्हणे तुझ्यावर पण गुन्हा दाखल होईल असे माणसं ठेवतील. आणि हे मेरे को पेड़ भरने के लिए दे रहा, तुम लोग इतना क्यों पहुंच रहे, मेरे को पेड़ भरने के लिए दे रहा. अरे तेरे पेड़ भरने के चक्कर में कितना मारेगा, बांध के मारेगा ना, बिना वजह बांध के मारेगा क्या तू. नशे में भाई मार मत, हळू बोल, बोलतो भाई, दादागिरी करून बोल. दादागिरी तुम्ही दादागिरी शांत राहा. हात तोडतोय, चल इथे बस, माझ्यावरती चल चौकीत चल, चौकीत जाईल ना. चलो चले गाडी निघालो बरेच आहे. चलो पोलीस यायची वाट नाही बघायची. गाड़ी हो चाचा, रिक्शा लो नहीं वो है ना चाचा. ऐसी तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी. मैं अफजल शेख फिर हाजिर हूँ एक नई न्यूज़ के साथ.